आणि आता घेऊयात महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मधून। डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक। शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं। एडीएमसी मनपा रुग्णालयातील डॉक्टर मारहाणीवर विधानसभेत चर्चा। रमेश म्हात्रेला नगरसेवक पदावरून बरखास्त करून त्याची धिंड काढा। शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आक्रमक, तर डॉक्टर मारहाणी संदर्भात विधेयक आणणार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। विधान भवनातल्या दालनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमध्ये भेट। कॅबिनेट बैठक सोडून शिंदे पवारांच्या भेटीला, तर महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी बैठक झाल्यानंतर पवार शिंदेंच्या दालनात गेले। पवारांच्या आमदारांची शिंदेंच्या कार्यालयामध्ये बैठक। जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उत्तम जानकर यांच्यासह इतर आमदारांची उपस्थिती, तर रोहित पवार या ठिकाणी अनुपस्थित। भाजपसोबत न जाण्याची काही दिवसांपूर्वीच रोहित पवारांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या दालनामध्ये कोणतीही वेगळी चर्चा झाली नाही। पवार साहेबांसारखा मोठा नेता आल्यानंतर सत्तेतील नेत्यांना वाटतं त्यांनी आपल्या दालनात यावं। शरद पवार शिंदेंच्या भेटीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। शरद पवार विधिमंडळात आले होते। पवार एकनाथ शिंदेंच्या कार्यालयामध्ये का गेले माहिती नाही। पवार शिंदे यांच्यातील भेटीवर काँग्रेस नेते वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपसभापती सचिन अहिर यांची भेट घेतली। उपसभापती कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदेंकडून उपसभापती कार्यालयाला भेट। तर आज मनसेच्या रेल्वे कामगार सेनेचा वर्धापन दिन। सकाळी 11 वाजता दादरच्या सावरकर सभागृहामध्ये हा कार्यक्रम। राज ठाकरेही कार्यक्रमाला संबोधित करणार। छगन भुजबळ आजच्या युगातील महात्मा फुले। काँग्रेस नेते नाना पटोलेंचं हे वक्तव्य। तर शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात भुजबळ शांत बसणार नाही, पटोलेंनी व्यक्त केली आशा। बावनकुळेंकडून कामांमध्ये जास्तीत जास्त लवचिकता आणण्यासाठी चांगले निर्णय। बाळासाहेब थोरातांकडून सुद्धा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक। घाटकोपर पूर्वमध्ये रमाबाई नगर आणि कामराज नगरमधील मॅनहोलवर झाकण नव्हतं। मनसे शाखा अध्यक्ष अविनाश कदम यांनी इशारा दिल्यानंतर आणि टीव्ही9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर आता प्रशासनाला जाग। मॅनहोलवर झाकण बसवण्यात आलं। यावर्षी मुंबईतील 168 शाळा अनधिकृत ठरल्या। भरारी पथकांची स्थापना करून शाळांची तपासणी करावी। भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांची मागणी। तर अनधिकृत शाळांचा प्रश्न खूप मोठा, दरेकरांची माहिती। अमरावतीमध्ये बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। खासदार अनिल बोंडेंचा आरोप, दोषी कंपन्या यासह दुकानदारांवर कारवाई करा। खासदार अनिल बोंडेंची ही मागणी। तर जळगाव महापालिकेच्या महासभेमध्ये सत्ताधारी नगरसेवकांचा संताप। भाजप शिवसेनेच्या नगरसेवकांचा साचणाऱ्या पावसाच्या पाण्यासंदर्भात संताप। रस्त्यालगत साचणाऱ्या पाण्यावरून महासभेत नगरसेवक संतप्त। पावसाच्या पाण्यावरून नगरसेवकांची पालिकेवर नाराजी। पुण्यामध्ये 8 दिवसांनंतर पावसाची विश्रांती। 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान पुण्यामध्ये 270 या ठिकाणी झाडपडीच्या घटना। दरम्यान 20 ठिकाणी पाणी शिरलंय, तर 10 ठिकाणी धोकादायक भिंत पडल्याची घटना। खडकवासला धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आता बंद। धरणाच्या पाणी पातळीमध्ये घट झाल्यानं विसर्ग बंद करण्याचा निर्णय। नदीपात्रात न उतरण्याचं प्रशासनाचं आवाहन। रायगडमध्ये मुसळधार पावसानं पानोसे नदीला मोठा पूर आलाय। पुरामुळे महामार्गावरील पानोसे नदीला मोठा पूर, तर रायगड पुणे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। महाडमध्ये विन्हेरे विभागात ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे मल्लिकार्जुन या नदीला पूर आलाय, तर नदीचं पाणी विन्हेरे गावातील बाग आळी या परिसरात शिरल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली। रायगडमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। माणगाव शहराला जोडणाऱ्या पुणे ताम्हिणी मार्गावरील निजामपूर शहर पाण्याखाली। बस स्थानकात सुद्धा पाणी शिरलंय, तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान। नालासोपारा पूर्वेच्या आचोळे रोड परिसरामध्ये 4 दिवसांपासून बत्तीगुल। पावसामुळे या ठिकाणी वीज पुरवठाही खंडित, तर वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे संतप्त नागरिकांचं आंदोलन। नालासोपाऱ्याच्या रिचर्ड कंपाऊंडमध्ये अतिवृष्टीमुळे 3रा बळी। रेस्क्यू करतानाचं दृश्य कॅमेऱ्यात कैद। पुराच्या पाण्यामध्ये प्रवाहित झालेल्या नाल्यात अडकून 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू। सांगलीच्या अंकलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। कृष्णा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली। मागील 24 तासात 5 ते 6 फुटांनी कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ। साताऱ्यातील कराडमधील तारळी या नदीला पूर, तर जोरदार पाऊस सुरू राहिल्यास खंडोबाची पाली गावामध्ये पाणी शिरण्याचा धोका।
प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा. पुरंदरच्या वीर धरणातनं नीरा नदी पात्रात 6037 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा. पावसामुळे वीर धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा इगतपुरीमधील टाकेद बुद्रुकला सर्वाधिक फटका. वस्तीत राहणाऱ्या लोकांच्या घरांमध्ये पाणीच पाणी, तर घरात पाणी शिरल्यामुळे 48 कुटुंबांचं जनजीवन विस्कळीत. नाशिकच्या सिन्नरमध्ये मुसळधार पावसानं विघनवाडी ते कारवाडी हा रस्ता वाहून गेलाय. रस्त्याचा मुख्य भाग वाहून गेल्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला. गावांचा संपर्क तुटल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प. महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत असून आता पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेला प्रसिद्ध लिंगमळा धबधबा आता रौद्र रूपात ओसंडून वाहू लागला. चाळीसगावच्या गौताळा अभयारण्यामध्ये केदारकुंड आणि धवलतीर्थ हे धबधबे प्रवाहित, तर डोंगरी नदीलाही पूर, तर वलठाण धरणामध्ये पाण्याची आवक सुरू. अकोल्यामध्ये सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे अकोटमधील जनजीवन विस्कळीत. अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. घरातील जीवनावश्यक वस्तूंचंही नुकसान. खडकवासला धरणातनं मोठा नदी पात्रात 27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. प्रवाह वाढल्यामुळे भिडे पूलही पाण्याखाली. पुण्याच्या बाणेर परिसरामध्ये संरक्षक भिंत कोसळली. राम नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ, तर संरक्षक भिंत कोसळली आहे. रायगडच्या पाताळगंगा नदीमध्ये 3000 गॅस सिलेंडर वाहून गेल्याची घटना. याचा व्हिडिओही समोर. तर हे रिकामे गॅस सिलेंडर ज्यांना सापडले असतील त्यांनी तात्काळ HPCL कंपनीकडे जमा करण्याचं आवाहन. खेडजवळील बोरघरमध्ये मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला होता. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मार्गावरील साचलेल्या पाण्यातनं जीवघेण्या प्रवासाची वाहन चालकांवर वेळ. रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. खेडच्या बोरघर परिसरामध्ये पाताळे नदीला पूर आलाय, तर गावातील नदीकाठच्या घरांना पाण्याचा वेढा बसलाय. रायगडच्या रोह्यामध्ये पूरस्थिती गंभीर, तर कुंडलिका नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. नदीचं पाणी रोहा शहरासह मुख्य बाजारपेठेत शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत. बाजारपेठेत 3 ते 4 फूट पाणी. रोहा नागोठणे यासह रोहा कोलाड हा मार्ग वाहतुकीसाठी बंद. इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 61 फुटांवर, तर 75हून अधिक बंधारे आणि मंदिरं पाण्याखाली. मंदिरं आणि लहान पूल सुद्धा बुडाले असून पालिकेनं आपत्ती व्यवस्थापनासह पूरग्रस्तांसाठी 42 ठिकाणी छावण्या सज्ज ठेवल्या. राज्यात पुरामुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका. संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून तयारी. साचलेल्या पाण्यातनं लेप्टोस्पायरोसिस या जीवाणूजन्य आजाराचा धोका. अंगावर खरचटलं अथवा जखम झाल्यास पाण्याचा संपर्क टाळण्याचंही आवाहन. रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात रस्त्याखालचा भराव खचला. ताम्हिणी डोंगरवाडी इथला रस्त्याखालचा भराव वाहून गेलाय. रस्त्याला भलं मोठं भगदाड, तर पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख घाट रस्ता धोकादायक. या मार्गाने प्रवास करू नये असंही आवाहन. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोची इमारत कोसळली. आतापर्यंत 11 जण सुखरूप बाहेर, तर 12 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. युद्ध पातळीवर त्या ठिकाणी बचावकार्य सुरू. उजनी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. नदीकाठच्या शेतकऱ्यांची विद्युत मोटार, पाईप, केबल काढण्याची लगबग. मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वेगानं वाढ. फलटणमध्ये विजेच्या धक्क्यानं एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू. एकाला वाचवण्याच्या प्रयत्नात चौघांचा बळी गेला, तर खामगावच्या शिंदे कुटुंबातल्या 4घांचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांना मध्यरात्री 3 ते 4 वेळा भूकंपाचे धक्के. 4.6 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. इचलकरंजीच्या पेठवडगाव या शहरामध्ये भर दिवसा धारदार शस्त्रानं पत्नीवर वार करून निर्घृण होऊन वडगाव बस स्थानकाच्या मागील बाजूला ही घटना घडली. अमृता दीपक कांबळे असे अमृत महिलेचं नाव. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये घरगुती वाद सुरू होते. नागपूरच्या धंतोली परिसरातील अचानक बेपत्ता झालेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांना शोधण्यात यश. पिंपरी चिंचवडमधून कुटुंबाचा शोध. कुटुंबावर कर्ज असल्यामुळे कुटुंब गाव सोडून गेल्याची माहिती. धुळ्यामध्ये गॅसचा काळा बाजार आणि एकूणच या रॅकेटचा पर्दाफाश. दरम्यान 106 सिलेंडर जप्त. 6 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महसूल आणि पोलीस प्रशासनाची ही संयुक्त कारवाई. अहिल्यानगरच्या पाईपलाईन रोड परिसरामध्ये एका कपड्यांच्या दुकानामध्ये ग्राहकांकडून दुकानदाराला दुकानात खरेदीसाठी आलेल्या 2 जणांनी किरकोळ कारणावरून दुकानदाराला मारहाण केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. वाशिमच्या कारंजामध्ये एमडी ड्रग्जसह 3घांनाही अटक. कारवाईमध्ये 7.41 ग्रॅम एमडी ड्रग्ज, मोबाईल फोन
आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त. कारंजा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. बीडच्या बाळापुरातील रस्ता मोकळा करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांसमोर गोंधळ. महिलेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी. 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. नवी मुंबईमध्ये मागील अनेक दिवसांपासून घरफोडीच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ. 49 घरफोडीचे गुन्हे दाखल असताना या ठिकाणी आरोपी ताब्यात. दरम्यान आरोपी लक्ष्मण शिवशरणकडून 21 लाखांचा मुद्देमालही जप्त. रेल्वेच्या फर्स्ट एसी डब्याला बनवलं आता हनीमून सूट. जालना रेल्वे स्थानकावरील हा प्रकार. तर नंदग्राम एक्सप्रेसच्या ऑन ड्युटी तिकीट निरीक्षकाचं निलंबन. तर डब्याची सजावट करणाऱ्या खासगी डेकोरेटरवर सुद्धा गुन्हा दाखल. रेल्वे प्रशासनाकडून चौकशीची मागणी.